नमस्कार, विनय कुटवादी ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। याला पाहून तुम्हाला नक्कीच तोंडाला पाणी आलं असेल। आता सीझन चालू आहे कैरीचा आणि कैरीचं आपण काय बनवतो, लोणचं। सो आपण आज लोणचं आणि बनवणार आहेत आमच्या आजी। सो या आहेत आमच्या आजी, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत घरगुती लोणचं कसं बनवतात। आता 2 किलो कैरीसाठी लागणार आहे काय काय गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत। 2 किलोसाठी काय घेतलंय? मिरे घेतले किती? थोडे घ्यायचे, 10-15 मिरे घेतले। बरं। आणि ते लवंगही घेतले 15-20, दालचिनी घेतले 5-7 तुकडे, हिंग घेतलेला आहे। त्यानंतर मेथी घेतलेली, मेथी असेल 50 ग्रॅम। बरं। आणि त्यानंतर बडीशोप घेतलेली। ओके। काय मीठ। ओके। एवढं साहित्य घेतलेलं आहे। आणि तेल। ओके। त्यानंतर मोहरीची डाळ घेतलेली आहे 1/2 किलो। बर। आणि मिरची, जाड मिरचीची चटणी आहे ती 1/2 किलो घेतलेली। आजी, आता वेगवेगळ्या पद्धतीचे लोणचं बाजारामध्ये अवेलेबल आहे। गाजराचं येतं, हळदीचं पण येतं, पण जी कैरीची जी लोणचं खाण्या मजा आहे ती वेगळीच मजा आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर। बरं, आता आपण सुरुवात करणार आहोत लोणचं बनवण्याच्या क्रियेला। आता लोणचं बनवायला सुरुवात केलेली आहे आजींनी। जसे आपल्या आवडीप्रमाणे जी साईज लागते आपल्याला लोणचं खायला कैरीची, त्या पद्धतीने आपण छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहे। एक साधारण किती, 2 किलो आहे ना आजी? हो। बरं। आता प्रथम थोडंसं तेल घेतलं, कारण जास्त तेलामध्ये जास्त त्रास होतो ना, त्याच्यामुळे थोडं एका कढईमध्ये तेल घेतलं मी। आता जे पदार्थ काढलेले आहेत, लवंग, मिरे, दालचिनी वगैरे सर्व आता एक एक तळून मी तुम्हाला दाखवते। बरं। तेल आता गरम झालेलं आहे। मी आता टाकून पाहते लवंग। तेल गरम झालं की काय, हे पहा आता हे झालेलं आहे। आता मी ह्या लवंगा टाकून देते त्याच्यात। पहा हे आता आले, ते तडतड वाजायला लागले। आता हे तडतड वाजायला लागले ना, त्याच्यामुळे मी गॅस बंद करून दिला। आणि आता ह्या लवंगा आता झालेल्या आहेत। आता त्यानंतर मी ह्या जे आता मिरे आहेत, मिरे म्हणतात यांना, ते आता टाकते। मिरे झाले तेही मी आता तळून घेणार आहे। आता ठेवलेलं आहे परत। आता ते गरम झालं का नंतर मी त्याच्यामध्ये मेथ्या तळून घेणार आहे। मेथ्या। त्यानंतर मी आता बडीशोप आहे राहिलेली, ती तळून घेणार आहे। दालचिनी मी आता तेलात तळून घेणार आहे। हे आता सर्व एकत्र मी तळून जे घेतलेले पदार्थ सर्व ते आता ते मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। आता कढई ठेवली आहे गॅसवर। आता मी त्याच्यात तेल टाकणार आहे। 1 किलो तेल ती पिशवी आहे। आता 1 किलो टाकून देते। नंतर आणखी परत गरम झाल्यानंतर जसं लागेल तसं मी नंतर टाकणार आहे। म्हणजे 2 किलो लोणच्याला 2 किलो 2-2.5 किलो टाकलं तरी चालतं। अच्छा, 2 किलो लोणच्याला 1 किलो तेल सफिशियंट आहे। टाक। आता तेल गरम करत मी कढईमध्ये ठेवलेलं होतं। आता त्याच्यामध्ये प्रथम आपण हिंग टाकायचा। तो हिंग चांगला टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरीची डाळ थोडीशी टाकून पाहायची। ती वर आली की मग आपण संपूर्ण ती टाकून द्यायची। ओके। वर आली का समजून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे। आता ही मोहरीची डाळ टाकली ना, आता ही वर आली तर आता आपण थोड्या वेळाने वाफ निघू द्यायची। जास्त जर गरम राहिलं ती जास्त कडक होऊन जाईल, त्याच्यामुळे आपण थोडीशी टाकून पाहायची। आता ती वर आलेली आहे, मी आता ती मोहरीची डाळ टाकणार आहे। गरम झालेलं आहे कढईतलं। आता मी ही मोहरीची डाळ जी आहे 3 वाट्या घेतलेली आहे, ती मी आता त्याच्यात टाकणार आहे। 2 किलोसाठी 3 वाट्या।
आता मी गॅस बंद केलेला आहे. आता त्यानंतर थोडी वाफ निघू देते, म्हणजे जसं कडक असलं तर ते आपली चटणी जी टाकलेली आहे ती लाल होऊन जाईल, काळपट. मी आता वाफ निघून गेलेली आहे. त्यानंतर मी आता हे पाहिजे बरोबर झालेली आहे आता ही याची पाहून घ्यायची झाऱ्यामधून, किंवा आपलं जे काही खुर्पी घेईल कोणी उलट न म्हणता. आता ते हे आता झालेली आहे. आता मी आता हे जे तळलेलं आहे ना सर्व मसाला आपला, तो आता मी काय करते, मिक्सरवर थोडंसं जाड असं ते तळून घेणार आहे आणि तो तळलेला मसाला या कढईमध्ये टाकून देणार आहे. त्यानंतर चटणी टाकणार आहे. 2 किलोला साधारण आवडीप्रमाणे, कोणाला कमी चटणी लागते, कोणाला जास्त लागते. आम्ही जास्त खाणारे लोक असल्यामुळे आम्ही 3 वाट्या चटणी घेतलेली आहे. बरं, 3 छोट्या वाट्या. 3 वाट्या म्हणजे साधारण पावशेर मापी. आता मी हे मिक्सरवरून दळून, आम्हाला असं आवडतं त्याच्यामुळे आम्ही काही जास्त बारीक केलेलं नाही. आता मी हे जे दळलेलं आहे ना, मी ते आता हे सर्व याच्यामध्ये टाकून देणार आहे. हे जे आता मीठ घेतलेलं आहे, मोजून घेतलेलं आहे मी. आता थोडंसं राहू दे. मीठ 2 किलोला? हां, 2 किलोला मी साधारण आता 3 वाट्या मीठ घेत आहे. थोडंसं राहू देणार आहे. 1.5 वाट्या ना? 1.5 का? 1.5 वाट्या. त्यानंतर चाळून झाल्यानंतर मी जी आता ही साखर आहे 1 वाटी, ओके, 1 वाटी साखर घेतलेली ती त्याच्यात टाकून देणार आहे, म्हणजे ती विरघळून जाईल. हां, आता हे मी आता चटणी टाकणार आहे. ही स्पेशल मिरची म्हणजे लोणच्याची चटणी येते ना? हो, जाड. ओके, जाड असते ना त्याच्यामुळे ती चांगली लागते. ही आहे ती मिळते मार्केटमध्ये ना? हो, कोणी कोणी घरीही करतो. आम्ही तर शक्यतोवर घरीच करते. परंतु आता काय आहे, आता काही कोणी करत नाही. माझे नातू मला काही करू देत नाही, म्हणून मी आता ह्या वेळेला आयतीच घेतलेली आहे. वा, दिसायला जेवढं छान दिसतंय हे जे मिश्रण तयार झालेलं आहे. पहा कसा कलर आलेला आहे, एकदम छान. कोणाकोणाला असं भाकरी बरोबर आवडतं, तेही खातात तसं. अच्छा, असं पण खाऊ शकतो हा फक्त? आपण आता चाळून घेतलं. आता हे गार झालं की मग मी सायंकाळी 4-5 तासांनी नंतर मी त्या ज्या चिऱ्या केलेल्या आहेत कैरीच्या, त्या मी घोसळून, माझा शब्द म्हणजे तो आहे, आता नवीन काही मला माहीत नाही आहे. हां, ते आता हातानेच घालते मी. नाही तर बाया आता चमच्यानेही घालायला लागल्या आहेत आता, कारण त्यांच्या हात जास्त चटण्यांमुळे खराब होतात. कैऱ्या का गं? चिऱ्या म्हणजे आजी 4-5 तासांनी टाकायचं का? हो हो. काय कारण? हां, कारण खराब होऊन जाईल ना ते लोणचं. लगेच टाकलं तर? हो, गरम असल्यामुळे अच्छा, हे खराब होऊन जातं. आपल्याला हे 1 वर्षभर टिकवायचं असतं. ओके. हां, नाही तर बुरशी येते. कमी जर मीठ राहिलं, आपण खाऊन पाहायचं. कमी मीठ राहिलं तर टाकता येतं, जास्त जर राहिलं तर त्याला पर्याय नाही. ओके. आता ही हळद मी आता ते गार झाल्यानंतर हळद टाकणार आहे मी त्याच्यात. हळदमुळे काय होतं, लोणचं खराब होत नाही. अच्छा. आता ह्या कैऱ्या चिरून ठेवलेल्या होत्या त्या आता हे गार झाल्यानंतर मी त्यात टाकणार आहे. साधारण किती वेळ? आणि 4-5 तास. जास्त वेळ झाला तर काही हरकत नाही, गार होऊ द्यायचं चांगलं. बरं. नंतर टाकायचं ते. आता हा माझा मसाला तयार केलेला होता ना मी पहिल्याने, आता तो एकदम गार झालेला आहे. मग आता मी ते लोणचं भरण्याची तयारी केलेली आहे. आता हे प्लॅस्टिकच्या बरण्या, आमच्याकडे चिनीच्या बरण्या नव्हत्या आता. मग आता काय नाईलाजाने ह्या प्लॅस्टिकच्या बरण्यामध्ये मी घालत आहे. आता ते याच्या काय करायचं, थोड्या अशा चिऱ्या टाकायच्या त्याच्यामध्ये कैरीच्या, ज्या चिरलेल्या आहेत ना त्या, आणि आता हाताने अशा हळूहळू त्या घुसळायच्या आणि नंतर त्या भरणीमध्ये भरायच्या.
असं संपूर्ण करायचं. आणि समजा ते आता आजूबाजूचं जे झालेलं आहे थोडंसं राहील तेल वगैरे, मग आपण काय करायचं त्याच्यात थोडंसं मीठ टाकून वरती दोघं भरणींमध्ये टाकून द्यायचं. खारं अन्न पाहून घ्यायचं कसं आहे काय आहे. मीठ जर लागत असेल तर मीठ टाकून द्यायचं, नंतरही टाकता येतं. खारट जर झालं तर आपल्याला त्याला पर्याय नाही. चिनीच्या बरण्यांमध्ये जास्त लोणचं टिकतं ना. कसं आहे एका भरणीचंच भरलं जातं, पण आता इथं नोकरीच्या असल्यामुळे त्यांच्याकडे नव्हत्या, त्याच्यामुळे मी आता 2-3 बरणींमध्ये ते टाकून देणार आहे. प्रिफरेबल चिनीच्या बरण्या आहेत. ते साधारण किती दिवस टिकतं लोणचं? 1 वर्ष. अच्छा. हां, 1 वर्षपर्यंत त्याला काही हे नाही. पाहू शकतो अशा पद्धतीने टाकलेलं आहे आजींनी. मित्रांनो, आज आपल्याला आजींनी, आम्ही त्यांना अक्का म्हणतो, माझ्या आजी आहेत त्या, आणि खूपच छान पद्धतीने घरगुती लोणचं कसं बनवायचं हे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा स्त्रियांना ज्या नोकरी करतात, ज्यांना लोणचं बनवता येत नाही, त्यांना हा व्हिडिओ पाहून नक्कीच त्या घरी देखील लोणचं बनवू शकतात, यात तीळ मात्र शंका नाही. आणि आमच्या तरुण आजींचं वय आहे फक्त 83 वर्ष. सो 83 वर्षात देखील हा जो तो उत्साह आहे तरुणाला लाजवेल असा. आजींना हॅट्सअप आहे. आम्ही त्यांना अक्का आजी म्हणतो. धन्यवाद आजी. अक्का, तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमच्या मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.